संतया जगाला हवा संतया जगाला शिवानंद गुरु संत गेल्या 12 वर्षाखाली काढलेली ही अतिशय ज्या गीताची आजच अशी गोडी आहे. प्रत्येक भक्तांच्या हृदयामध्ये गुरुमाऊलीचे स्मरण, गुरुमाऊलीचे हे आणि गुरुमाऊलीची ही रचना अतिशय मनमोकळ्यापणाने घेतल्यानंतर ही माझ्या स्मरणामध्ये आल्यानंतर मी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि कितीदा ऐकलं तरी ती मनावच वाटतं आणि ऐकावंच वाटतं. ती रचना आपल्या पुढे या ठिकाणी सादर करतो. संतया जगाला संतया जगाला संतया जगाला संतया जगाला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला संतया जगाला संतया जगाला संतया जगाला संतया जगाला शिवानंद गुरु संत हरला जगाला शिवानंद गुरु संत हरला जगाला शिवानंद गुरु संत हरला जगाला शिवानंद विश्वाचे आसना करण कल्याण अंगाबाई भगवे वस्त्र परिधान विश्वाचे आसना करण कल्याण त्यागिले जलानी या माया मोहाना शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद स्वामी अमृतवाणी शिवभक्तांच्या स्वागताचं गाणी शिवभक्तांच्या स्वागताचं गाणी लागले जयानी या माया मोहाला या माया मोहाला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला शिवानंद गुरु संत हरला
चंदनाप्रमाणे देहाची जरूरी शिवभक्तीचा मला फुलवूनी शिवभक्तीचा मला फुलवूनी मानवाच्या मानवाच्या शतविकाराला मानवाच्या शतविकाराला शिवानंद गुरुशंकर शिवानंद शिवशंकरामध्ये गुरु माऊलींनी कार्य काय केलं महाराष्ट्राला शिवभक्तीचा मला फुलविला सोमनाथ बंदी रविराजबंदी रविराजबंदी शिवानंद गुरुशंकर शिवानंद
वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। माताच्या पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा। या जगाचा परिपालन करण्याकरता आईच्या रूपामध्ये, वडिलांच्या रूपामध्ये, जगतपालक म्हणून, सृष्टीकर्ता म्हणून आम्ही त्यांच्या गुणगान करतो। माँ भगवती पार्वती माता शंभो महादेवाच्या प्रती कधी कधी त्याने काही प्रश्न विचारते शंभो भगवंताला। कोणाचा कल्याणासाठी प्रश्न आहे त्यांचे म्हटलं, जगाचा कल्याणासाठी त्यांचा प्रश्न आहे। आणि घरामध्ये सतीपतीचा प्रश्न कशासाठी असतो? घरात तुमच्या बायको किंवा तुमच्या पत्नी काही गोष्टी विचारत असेल, जगाच्या कल्याणासाठी विचारते की स्वतःच्या कल्याणासाठी? संसार कसा कल्याण होईल, संसाराचा विचार पती समोर ते मांडतात। किती जमा आहे, किती खर्च आहे, जास्त झाला का, असं काही गोष्टी त्या घरातलं चर्चा होत राहते। आणि अखिल कोटी ब्रह्मांड जो आहे, त्या ब्रह्मांडाचा नायकाला जगन्माता पार्वती प्रश्न करत राहते। कशा करता म्हटलं, जगाचा कल्याणाचा विचार करून ते प्रश्न करते आणि त्यांच्या उत्तर, त्यांच्या कल्याण होण्यासारखं त्यांनी उत्तर देत राहतात। म्हणून हरगौरी संवादे वर्तत कृत कृथ मन्मथ। म्हणून हर आणि गौरीच्या संवादाच्या रूपामध्ये गुरुगीता आपल्याला पाहायला मिळते, परमरहस्य ग्रंथ पाहायला मिळते। अशा प्रकारच्या अनेक ग्रंथामध्ये शिवपार्वतीचा निमित्त करून ग्रंथ रचना झालेले आहे। वेळाचा अभाव या ठिकाणी तुम्हाला जास्त न सांगता, या कलियुगाच्या अंत काळामध्ये पार्वती माता एक प्रश्न करते। या कलियुगामध्ये कल्याण होण्याचा साधना कोणती आहे? या कलियुगामध्ये कल्याण कसं होईल लोकांचे? कारण कलियुग म्हणजे कलुषित वातावरण, मिश्र वातावरण। कलियुगामध्ये कलंकित असलेले वातावरण। तर अशा वातावरणामध्ये पूर्वी ब्राह्मणस्य घमासीत बाहो राजन्यकृतः पूर्वं तदस्य यद्वैश्यः पद्मागं शूद्र अजायत चंद्रमा मनसो जातः चक्षुसूर्य अजायत। एक 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र।
या चारण वर्णामध्ये अनेक वर्ण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होत. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर एक ठिकाणी पाहिला असेल. शंकरच म्हणतात कुळगोत्र जात्री मी पाहत नाही, परंतु पूर्वी प्रेम विवाह कमी व्हायचं. आता मुलगीच मिळण्या गेले, करणार काय? परवा म्हटलं एक माणूस, आप्पा ते कुठल्या बी जाती राहू दे हो, फक्त पोरगी राहू दे, मला दुसरं काहीच नाही, फक्त मुलगी पाहिजे. याचा अर्थ कुळ बघून तुम्हाला भेटत नाही. अवघड झाले, कलुषित वातावरण झालेले आहेत कलियुगामध्ये. तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये पार्वती माता विचारत राहते शंभू महादेवाला. पत्नी लई हुशार राहतात, ज्यावेळेस जेवायला बसते त्यावेळेस जास्त गोटी विचारतात आणि एक भारी भारी आटम ठेवायचा, भारी भारी प्रश्न करायचे. हा, भारीचं तूप आणायचं, तूप टाकतानाच प्रश्न करायचं, म्हणजे त्यांना खाऊ बी नाही उठू बी नाही म्हणल्यासारखं. परंतु माता पार्वतीचं तसं नसून आपल्या हितासाठी बोलले. काय म्हणते, देवा कलियुगाचा प्रभाव काय आहे थोडं मला सांगा. 4-5 दिवसामध्ये कलियुग प्रवेश होणार आहे, सांगा म्हटलं. त्यावेळे शंभू महादेव म्हणतात, थोडं खाली बघ, भूलोककडे बघा म्हणलं, एक दृश्य तुला दाखवितो. एक शेत विकणारा माणूस शेत विकत असताना मालकाला सांगितले, बघा या शेतामध्ये कुठल्या प्रकारचा हक्क माझा राहणार नाही. तिथला झाड, तिथला माती, तिथला दगड, जे बी काय आहे सगळं तुमचंच आहे, आजपासून माझा काय हक्क नाही म्हणून म्हटलं. घेणारे बी विचार केले, ठीक आहे बाप्पा, ते आमचाच हक्क समजून घेतो, मी स्वीकार करतो म्हणून स्वीकार केला. दुसरा दिवस ज्यावेळे मोठा नांगर धरला, नांगर धरत असताना मोठा हंडा लागले, त्याला हंडा लागले. हुडकला तर मिळणार, परेशानी होऊ नका. अचानक आढळले, अचानक सापडले. सापडल्यानंतर तो विचार केला, कलियुग आला न होता अजून. तो विचार केला, द्वापाराचा एंड होतो, कलियुगाचा आगमन होते, 3-4 दिवस राहिले होते. पार्वती माता पाहत होती. पाहत असताना पाहिलं हंडा लागले. हे हंडा काय करते बघू. ते हंडा उचलला, डायरेक्ट ज्यांनी शेत विकलेले आहे त्यांच्याकडे घेऊन गेला. हे बघा हो, तुमच्या या शेतामध्ये हंडा लागलेले आहे, हे तुम्ही ठेवून घ्या. परंतु तो विकलेले माणूस काय म्हणतो, मी शेत तुम्हाला विकलो, हंडा लागते की माती लागते की दगड लागते की तुला सोडलेले गोष्ट आहे, मला कसं ते भेटते असं म्हणून त्या व्यक्तीने म्हटलं. आता आजकाल जमान्यामध्ये लागला असेल, दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काढणारे लोक आहेत, तुमचं स्वतःच तर जाऊ दे. तर दोघांच्या वाद विवाद चालू झाली. त्यावेळी म्हटलं, तुम्हाला एखादी हंडा माहिती असेल तर तुम्ही विकत नव्हत्या, अचानक मला लागले, तुम्ही शेत विकायच्या पाळी कशाला येत होती, तुम्हाला माहिती नसल्यामुळं मला हे तुम्ही विकलेले आहे. ते मला काही माहिती नाही, ते तुम्हाला सोडलेले गोष्ट आहे, मी स्वीकार करत नाही. दोघं मिळून धर्मराजाकडे गेले.
अजून धर्मराजा होता. द्वापाराच्या अंतमध्ये राजा बसले होते. दोघं बी आल्यानंतर दोघांचे विचार मांडतात. त्यावेळी त्यांनी सांगितलं, हे गोष्ट सांगण्यासाठी 2 दिवस मला वेळ द्या. हे कोणाला देवावं लागतं. त्यावेळी 2 दिवस संपल्यानंतर पार्वती माता पाहत होती, धर्मराजा न्याय कसा करते ते बघू. 2 दिवसाच्या नंतर ते दोघं बी आले. आला तर आले, काय म्हणत आले माहितीये का? शेत विकलेले खरं आहे, मी घेतलेले बी खरं आहे, त्याच्यात जे बी काय मिळते ते माझंच आहे, आता त्याला मिळणार नाही म्हणून म्हणू लागलं झालं. त्यांनी म्हटलं, जमिनीच्या आत असल्यामुळं ते मलाच लागतो आणि वरी जे जे काही दिसते तेवढं मी सांगितलं, परंतु आतला मी काही सांगितलं नाही, ते मलाच लागते म्हणून त्यांनी म्हणू लागला. पहिले भांडण कसं करत होते, ते तुमचंच आहे हो, आमचं काही नाही. परंतु धर्मराजा म्हणाला, तू तुझं बी नाही त्याच्या बी नाही, जमिनीचा खाली असलेले राजाच्या रात्री तुमचं काहीच नाही म्हणून निघून जा म्हणले. कलियुगाचा प्रभाव आहे. अशा प्रकारच्या कलियुगाच्या प्रभावामध्ये माणसांचा कल्याण कसं होते म्हणून माई विचारले आमच्यासाठी. त्यावेळी सांगितलं, त्याला मोठा मोठा साधना करायचं गरज नाही, अखंड बसून जप करायचं गरज नाही. गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये कलियुगामध्ये कपिलाधारला पदयात्रा केल्यानंतर त्याचं कल्याण होते असं म्हणून म्हणतात. भजन करत कलियुगा माझे भजन हे सार, हृदय शंकर साठवावा. आणि ठीक आहे, आमच्याकडून चलणं होत नसलं तर कसं करावं, आमच्याकडून भजन बी होत नसलं तर कसं करावं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ईश्वर खाली हात करून सांगितले, इकडे खाली बघा नागलगाव मध्ये म्हणले, हे बसलेले आहेत जे गुरुजी लोक, त्यांच्याकडे हात करून दाखवले. हे लोक पूजा करू दे न करू दे, पयात्रा करू दे न करू दे, करणाऱ्या लोकांना प्रसाद दिल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं कल्याण होते. करणं होत नसलं तरी बी ज्यांनी करतात त्यांच्या सेवा केल्यानंतर सुद्धा त्यांना पुण्य प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आज प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही फार सुंदर सेवा. मी पहिले बघून येतो, खाऊन येत नाही, मी पहिले बघून येतो काय काय आहे काय काय आहे. आमुचा चिंता शंभू करी, लक्षात आलं का? शंभो महादेव चिंता तुमचं करत राहते, कारण त्यांच्या स्मरण तुम्ही करत असल्यामुळं तुमचा चिंता त्यांनी करत राहतात. घरी असताना तुम्ही त्यांच्या स्मरण करत नाही म्हणून तुमचा चिंता कधीच करत नाही. तर वाटामध्ये अनेक प्रकारच्या प्रसादाचा व्यवस्था मी पाहतो, परंतु अगळं वेगळं प्रकारच्या प्रसाद पदार्थ तयार करण्याचा जो विचारधारा बाळगणारे आपले सर्व शिक्षकवृंद, अजून काही साथीदारी या ठिकाणी मिळून सेवा करत राहतात. परंतु माझा प्रवचन होईपर्यंत तुम्ही बसते की नाही की मी बोलले की अवघड होते. गरमागरम धपाटी आहे, गरमागरम धपाटी आहे, थंडगार दही आहे आणि त्याच्यामध्ये चटणी बी काही दिसलं आम्हाला, दही धपाटी चटणी, अजून काही वरण भात काय काय आहे की खीर बी आहे बघा. तर अशा प्रकारचा व्यवस्था रटावून खायचा आहे, आनंदानं मार्गस्थ व्हायचं आहे. वाटामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तुमचा सेवा करणारे लोक आहेत, परंतु या अंतर्गत आपले सोमनाथ रविराज केडेले
फार सुंदर कलाकार आहे. आपल्या कॅसेट काढत असताना मला पुण्याला घेऊन गेले त्याने. पुण्यामध्ये बसून आप्पा पहिले तुम्ही भजन करा म्हटले मला. मी म्हणलं मला कुठं भजन येते हो, भजन येत नाही, प्रवचन करतो. प्रवचन जमत नाही, या ठिकाणी सांब सदा शिवा म्हणून तुम्ही भजन करा म्हटलं. तर त्या रूममध्ये मला घेऊन गेलेत. आता वादक मंडळी हे कुठंही काय गरज नाही मिळेल, तुमचं तुम्ही बोलत राहा, ऑटोमॅटिक वादक गादक सगळं ऑटोमॅटिक येते. तर जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी त्यांनी कॅसेट काढले होते. तर तदनंतर जे CD होते ना, CD बंद पडलं. नंतर पिनड्राय त्या ठिकाणी निघाले. तेव्हापासून तर फार सुंदर गायन त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते. तर गुरुमाऊलीच्या प्रती डॉक्टर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या प्रती नितांत निष्ठा बाळगणारे सोमनाथजी, तर त्यांचेही सुद्धा गुणगान या पदाच्या माध्यमातून माऊलीच्या गुणगान त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. तर आता असे अतिरिक्त आपल्यासोबत येणारे किशोरीताई कीर्तनकार बी झालेत, संगीतकार बी झालेले आहेत. कुठं काही शाळेमध्ये जाऊन शिकलेले नाही, काही संगीत शाळेमध्ये जाऊन काही अभ्यास केला नाही, तरी पदयात्रेमध्ये सहभागी होऊन सगळं त्यांनी शिकून घेतलं. नंतर उभा राहून कीर्तन त्यांनी सुरू केले. व तसेच आपले नागलगावचे माताजी, मी कोण आहे ओळखले की आप्पा म्हटली आल्याबरोबर. मी म्हणलो भजन मंडळी आहे म्हटलं. काय म्हणा आता, हां ओळखलं तुम्ही म्हटले तिने. तर कुठं कुठं त्यांच्या भजन मला ऐकायला मिळते, परंतु या ठिकाणी त्यांच्या भजन ऐकण्यासाठी आपल्याजवळ वेळ नसल्या कारणानं त्यांनी तुम्ही माईक देऊ शकलेले नाही. तरी या प्रकारे अनेक कलाकार मंडळी आमच्या सोबत निघालेले आहे. तर त्यांच्या मनोकामना मागणी करण्याच्या पूर्वीच जे अंतःकरणपूर्वक सेवा त्यांनी केले, मागणी करण्याच्या पूर्वीच त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेले आहे. तर अशा प्रकारच्या सुंदर सेवा आणि आज फार आनंद वाटलं. एक रंग या ठिकाणी आम्हाला दिसू लागलेले आहेत. तर आमच्याकडून थोडासा गडबड झाल्यामुळं आणि 6 आणि 9 मध्ये आम्ही गोंधळ झालो. आता 9 असल्यामुळं 9चा संख्या आम्ही आणू शकले नाही, 6चा संख्या आम्ही आणलो. आम्ही विचार केला नाही, त्याला काय म्हणतात तो 9 वारी साडी आम्ही आणले नाही. 6 वारी आणल्यामुळं 9 वारी अधुरा राहिले. तर ज्यांनी या वस्त्र धारण करता येते त्यांनी वस्त्र धारण करून आज उदगीर या शहरामध्ये एक रंग आम्हाला त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. बघा देव कसं निवडतो तुम्हाला सांगतो. मी कधी विचार केला नाही की हे आसन तुमचा साडीसारखं भेटावं. कोणीतरी मला फोन केले, आप्पा तुम्ही आसन बी असं निवडून आणला तर त्यांच्या वस्त्रासारखं तुमचं आसन आहे. मी मला माहीत तसं मी आणल्याच नाही. फोन करून विचारले नगरून. नंतर विचार केलं, नागलगाव मध्ये येऊन बसल्यानंतर हे मोठं माळ घातले. मी काही विचार केला नाही की हे बी रंग तुमचा सारखाच मिळते म्हणून. बघा निवडणारा कोण आहे, मन्मथ माऊली आहे. आम्ही काही निवडत नाही. तर अशा प्रकारच्या सुंदर दृश्य आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला पाहायला मिळते. आपले एक महाराज आहे तिथं, हे महाराजजी त्यांनी बरेचसे ठिकाणी त्यांच्या प्रदर्शन आम्ही पाहिलं होतं. परंतु तुमच्या पदयात्रामध्ये सुद्धा त्यांनी एक वेळ प्रदर्शन करून दाखवले. सुंदर घागर ठेवून फार सुंदर नाचतात. परंतु आम्हाला वेळ मिळत नाही म्हणून तुमच्या वेळाचा विचार करून ते हे पात्र धारण करत नाही. फार सुंदर सेवा महाराजजी ते करत राहतात आणि काशी जगद्गुरु सुद्धा त्यांना प्रसन्न आहे. अनेक गुरुवर्य अनेक गुरुमाऊली त्यांच्या प्रदर्शन बघून सुद्धा फार आनंदित होत असतात. आपल्या या वीरशैव लिंगायत समाजामध्ये अशा प्रकारचे
अनेक प्रकारच्या प्रदर्शन करून भक्ती निर्माण करण्याचा विचारधारा त्यांनी बाळगतात आणि त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो. वा अजून काही भक्त काही अडीअडचणीस्तव कोणाला काही अडीअडचणी असेल तर नंतर आमच्या अध्यक्ष महोदयाकडे तुम्ही संपर्क साधा आणि फारच त्रास होत असेल तर गाडीचा सहारा घ्या. काही माता माऊली आणि गाडीत बसल्यानंतर पाप लागते असं ते विचार करतात. गाडीत बसल्यानंतर पाप लागत नाही, दुसऱ्याला धोका दिला तर पाप लागते. तेवढा तुम्ही सावधान बाळगा. आणि पुढला विचार अजून सायंकाळच्या प्रवचनामध्ये आपण सांगूया. एवढ्या अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द. आणि या ठिकाणी प्रथम माता मंडळी या ठिकाणी प्रसादाला बसतील. जागा उरला तर नंतर पुरुष मंडळी त्या ठिकाणी बाजूला बसतील. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करा. सांबजनी नमः पार्वती.
Thank you.